शिकत असलेले आणि त्यांनी घवघवीत यश संपादन केलं या सर्व विद्यार्थी विद्यार्थिनींचा गुणगौरव सोहळा या निमित्तानं संपन्न होतोय आणि या गुणगौरव सोहळ्याच्या निमित्तानं त्यांना मार्गदर्शन शिबिर हेही या निमित्तानं आयोजित केलेलं आहे। या सोहळ्याच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित आजच्या गुणगौरव सोहळ्याचे मार्गदर्शन शिबिराचे प्रमुख व्याख्याते ज्यांनी अनाथांचा जे अनाथ विद्यार्थी आहेत त्या अनाथ विद्यार्थ्यांचं संगोपन करण्याचं आणि या अनाथ विद्यार्थ्यांना अनाथ कॅन्डिडेटला अनाथ मुलांना सांभाळण्याचं जे काम करतात जे आजचे प्रमुख व्याख्याते आहेत ते यशवंत गोसावी साहेब, तसेच या निमित्तानं उपस्थित आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष शशिकांत नाना चव्हाण, आमचे प्रकाश अप्पा गायकवाड, अजित अप्पा जगताप, आमचे गुरुवर्य यताळा भगत सर, तसेच भाजपचे तालुका अध्यक्ष अंबादासजी कुलकर्णी, आमचे शहराचे अध्यक्ष बापूसाहेब डोंगरे, काकासाहेबजी मिस्कर, तसेच या निमित्तानं उपस्थित आमचे ॲडव्होकेट जोशी काका, तसेच सोमनाथजी अवताडे, या तालुक्याचे माजी सभापती प्रदीपजी खांडेकर, विनायकजी यादव, ॲडव्होकेट DC जाधव साहेब, आमचे नगरसेवक प्रवीणजी खोतोडे, माधाभाऊ जाधव, चंद्रकांतजी पडोळे, सरोजबाई काजी, आमचे सुरेशजी भाकरे साहेब, सुनीलजी थोरवले, खंडू खंदारे, या महादेवराव बाबूराव अवताडे प्रतिष्ठान ज्यांनी हा गुणगौरव सोहळा या ठिकाणी आज घेतला त्या प्रतिष्ठानचे सदस्य दादासाहेबजी ओमने, सरोजबाई काजी, या आझादबाई, आमचे कैलासजी कोळी, आकाशजी डांगे, गौडाप्पाजी बिराजदार, आमचे ज्ञानदेव जावीर साहेब, गोष्टी साहेब, बबलू सुतार, नवनाथाबा पवार, या निमित्तानं उपस्थित सर्व आमचे अधिकारी, गट विकास अधिकारी योगेशजी कदम, पोलीस निरीक्षक दत्तात्रयजी बोरगिटे साहेब, या कुंडवाडा नगरपालिकेचे मुख्याधिकारी चरणजी कोले साहेब, तसेच गट शिक्षण अधिकारी दर्शनजी मेहता साहेब, उपस्थित सर्व व्यासपीठावरचे अधिकारी, कारण सर्व मान्यवर आहेत, एखादं कुठलं नाव राहिलं असेल तर सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो। उपस्थित सर्व गुणगौरव सोहळ्याच्या निमित्तानं 10वी 12वीचे आलेले विद्यार्थी विद्यार्थिनी, सर्व शिक्षक शिक्षिका आणि त्यांच्याबरोबर आलेले सर्व पालक, या निमित्तानं उपस्थित आलेले सर्व स्नेही, कैलासवासी महादेवरावांना अवताडे प्रतिष्ठानचे सर्व सदस्य, उपस्थित सर्व बंधू भगिनी आणि पत्रकार मित्र, कैलासवासी महादेवराव अवताडे प्रतिष्ठानच्या या प्रतिष्ठानने सालाबाद प्रमाणे याही वर्षी आपल्या तालुक्यातील 10वी आणि 12वीच्या जे विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केलं या विद्यार्थ्यांचा गुणगौरव करणं। कारण आज या निमित्तानं मी एवढंच सांगू इच्छितो की हा गुणगौरव करत असताना त्यामागचं एकच उद्दिष्ट आहे की आपण केलेल्या कामाची पोचपावती म्हणून पाठीवरती जर थाप आपल्याला जर चांगल्या पद्धतीने मिळाली तर नक्कीच आपल्याला त्या ऊर्जेतून आणि त्या भावनेतून नक्कीच पुढच्या वाटचालीमध्ये 10वी 12वीच्या नंतर जे शिक्षण असतं त्या शिक्षणाच्या वाटचालीमध्ये 100% आपल्याला ऊर्जा निर्माण होते आणि भविष्यामध्ये चांगल्या पद्धतीचं यश आपण संपादन करू शकतो। केवळ हाच उपक्रम, तर या तालुक्यातील सगळे विद्यार्थी विद्यार्थिनी या निमित्तानं एक चांगल्या पोस्टवरती चांगले शिकले पाहिजेत, या MPSC UPSC चांगल्या पोस्टवरती गेले पाहिजेत। अधिकारी सुद्धा या निमित्तानं बोलवण्याचं कारण हे एकमेव आहे की या अधिकाऱ्यांच्याकडे बघून हे अधिकारी या निमित्तानं जर इथं बसले असतील तर हे अधिकारी सुद्धा असेच आपल्याप्रमाणे सामान्य होतो, सामान्य कुटुंबातूनच या निमित्तानं इथपर्यंत आलेले।
आणि तुमच्या पुढे मी बोलायला उभारलोय. मी सुद्धा एक सामान्य कुटुंबातून म्हणजे तुमच्या ठिकाणी बसूनच मी इथं या ठिकाणी आपल्याला माझे सुद्धा अनुभव या निमित्तानं मी आपल्याला सांगणार आहे. कारण आपण बघतोय सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी या निमित्तानं हे यश संपादन होत असताना आपण अथक परिश्रम करतो आणि आपल्या या परिश्रमानं आपण हरवून जातो. आणि मी खूप परिश्रम केलं, खूप अभ्यास केला, पण आता मला अभ्यास करायची गरज नाही, हे माझं तोंडपाठ आहे, हे माझं असं आहे, हे माझं तसं आहे. आपण ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये राहतो आणि ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये ज्या वेळेला पेपर येतो, पेपरचं उत्तर ज्या वेळेला प्रश्न येतो, हा प्रश्न तुमचा तोंडपाठ असतो. या प्रश्नाचं उत्तर काय 2 मिनिटात मी चालू करीन आणि ज्या वेळेला पेन काढून त्या उत्तराला सुरुवात होती, सुरुवात करताना त्याला कशा पद्धतीने सुरुवात करू हा पहिला प्रश्न येतोय, त्याला 5 मिनिटं जातात. मग तुम्हाला आठवतं अशी सुरुवात केली पाहिजे. मग तुम्ही सुरुवात करता आणि सुरुवात केल्यानंतर त्याच्यात परत सुरुवात करतो, त्यातली वाक्य त्यातले शब्द आठवतो. 10-15 मिनिट या निमित्तानं आपली जातात. म्हणजे जो 2 ते 3 मिनिटात जो प्रश्न तुम्ही लिहून काढायचा असतोय तो तुमच्या ओव्हर कॉन्फिडन्स मुळे त्या प्रश्नाला 15-15 मिनिट जातात. तुम्ही हुशार आहात, तुम्ही हुशार आहे, तुम्ही अभ्यास करताय, परंतु अभ्यास करत असताना सुद्धा त्याचा क्रम लावता आला पाहिजे. आणि अभ्यास करत असताना त्या निमित्तानं तुम्ही एक लक्षात घ्या की तुम्ही अभ्यास करताय, अभ्यास करत असताना तुमचं असं तोंडपाठ झालं पाहिजे. डॉक्टर बाबासाहेबांनी जर एखादं पुस्तक वाचलं गेलं तर ते पुस्तक परत त्यांना वाचावं लागत नव्हतं. संतांच्या सुद्धा त्या ठिकाणी सांगितलं होतं, संत ज्ञानेश्वर असतील, तुकाराम असतील, एकनाथजी असतील, या सगळ्यांनी त्या ठिकाणी ज्या पद्धतीनं या समाजाचा अभ्यास केला, समाजाचा अभ्यास करत असताना आपण आपला सुद्धा अभ्यास करून या समाजापुढे काय द्यायचं आहे आणि समाजाकडून काय घ्यायचं आहे हे जर आपल्याला लक्षात आलं तर नक्कीच आपल्याला या निमित्तानं हे अभ्यास करत असताना या सगळ्या गोष्टींचा आपल्याला अस्त्र म्हणून आपला वापर केला पाहिजे. आज आपल्याला आपल्या पुढे मी अजून एक प्रश्न सांगू इच्छितोय की आपण सर्वजण इथं आलाय, अभ्यास कसा केला पाहिजे. पाठीमागच्या ह्याच्यामध्ये एक वक्त्यांनी म्हणजे मला वाटतं ठोंबरे साहेबांनी खूप चांगलं सांगितलं, तुषार ठोंबरे साहेबांनी, की अभ्यास कसा करायचा सगळ्याला प्रश्न आहे. तिथं बसलेल्या ह्याच्यामध्ये सुद्धा आपण बसवायचा, मी सगळ्याला प्रश्न पडतो अभ्यास करायचा कसं, लक्षात ठेवायचं कसं. मग हा अभ्यास करायचा कसा तर आपण बघतोय आता नवीन पोरायची नवीन पिक्चरची गाणी काय मला काय माहिती, पण जुनी माणसं आहे ती जुन्या माणसाबरोबर एखाद्या पिक्चरचा जरी आपण एखादा डायलॉग जरी मारला तरी आता तुम्हाला सुद्धा डायलॉग येणार की शोले पिक्चरचा डायलॉग गब्बर सिंगचा कुठला तुम्हाला माहित आहे का पूर्वी. अरे हो सांबा होता का नाही काय पोराला जर माहित असेल. आता नवीन पिक्चर येते ते तुम्ही पिक्चर आला का ती गाणी तोंडपाठ असते ती तुमची, तुम्ही कधी ऐकताय कधी करताय काय माहिती नसतं. हा पुष्पा बी माहित असत. मी काय करणार नाही असं कसं काय म्हणजे सगळ्याला माहित आहे. किती वेळा पिक्चर बघितला पुष्पा तुम्ही? 2 वेळाच्या नंतर बघणारे हातवर करा पुष्पा फार कमी येते, परंतु एकदा बघून तुमच्या डोक्यात कसं काय आलं आणि कसं राहिलं. मग एवढं पुस्तक वाचून तुमच्या डोक्यात काय राहत नाही हा प्रश्न आहे. एकदा तुम्ही पिक्चर बघितला, एकदा डायलॉग तुमच्या डोक्यात फिट बसला, आता ही आयुष्यभर तुम्ही कधी विचारा ती शोले कधी 1900 कधी निघाला होता 80 का 75 75ला पिक्चर निघाल्याला अजून त्याचा डायलॉग येते. हा पुष्पा एकदा तुम्ही बघितला किंवा 2दा बघितला असं पुस्तक तुम्ही 10 वेळा वाचताय पण तुमच्या लक्षात राहत नाही. तर ह्याला अभ्यास करायचा कसा की हा अभ्यास आनंदाने अभ्यास करावा लागतो. जसं पिक्चर तुम्ही आनंदाने बघताय कॉन्सन्ट्रेट होऊन बघताय तसं पुस्तक वाचताना सुद्धा तुम्ही कॉन्सन्ट्रेट केलं पाहिजे, आनंदाने ते बघितलं पाहिजे.
आणि हे बघितलं तर तुमच्या बरोबर लक्षात राहतं आणि त्यामधल्या काही सुसूत्रता तुम्ही जर नक्की केल्या तर आपल्याला या निमित्तानं चांगल्या पद्धतीचे यश संपादन होतं आणि नक्कीच या पुढच्या कालावधीमध्ये तर तुम्ही खूप मोठी प्रगती केली पाहिजे. विद्यार्थी दोघांनी 10वी 12वी नंतर सुद्धा आपण काय केलं पाहिजे आणि कशा पद्धतीनं पुढच्या याचा प्रवास केला पाहिजे. आपल्याला काय आवडतं, आपल्याला चित्रकलेची आवड आहे आणि आपण जर इंजिनिअरिंगचा जर आपण अभ्यास करायला लागलो तर ते मॅच होणार नाही की आपल्याला ज्या विषयामध्ये खेळामध्ये असेल किंवा संगीतामध्ये असेल अभ्यासामधल्या कुठल्याही विषयामध्ये तर याच्यामध्ये तो प्रवास आपला 10वी 12वी नंतरचा झाला पाहिजे. प्रत्येक विद्यार्थ्याला तर म्हणजे मी गोसावी साहेबांचं मनापासून मी आभार मानतो की आज या ठिकाणी एवढे विद्यार्थी एवढे सगळे पालक आहेत. आपल्या विद्यार्थ्याला आपण खऱ्या अर्थाने आपला एक विद्यार्थी 10वीला काय करायचं, किती जणांना प्रश्न विचारतो. आई वडिलांना प्रश्न असतो. आई वडिलांचा झाल्यानंतर त्या निमित्तानं त्याच्या पै पाहुण्याला राहतोय. पै पाहुणे नसेल तर पुढारी असते, पुढारी नसलं मित्रमैत्रिणी असतात, मित्रमैत्रिणी झालेले शिक्षक असतात. हे सगळे एवढी लोक आज तुमच्या बरोबर आहेत. मी गोसावी साहेबांचा आभार यासाठी मानतोय जी अनाथ विद्यार्थी आहेत, जे अनाथ आहेत, त्यांना आई वडील नाही किंवा समाजामध्ये बघण्याचा दृष्टिकोन हा सगळ्यांचा वेगळा असतो की 10वी नंतर मी काय करावं, 12वी नंतर काय करावं. मी गोसावी साहेबांनी सांगितले 128 विद्यार्थी त्या ठिकाणी पालकत्व करतात. म्हणजे 128 त्या ठिकाणी मुलं आज त्यांना मुलांचं संगोपन करतात. आज 128 जे अनाथ मुलं आहेत ते आज त्यांना आई आणि बाबा म्हणून दोन्ही मिळून आकारतात. की त्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन कसं करायचं. गोसावी साहेब आपण तेवढं सांभाळून सुद्धा एवढ्या सुद्धा विद्यार्थ्यांना तुम्ही मार्गदर्शन करता म्हणून मी तुमचं मनापासून त्या ठिकाणी आभार मानतो. आपण इमॅजिन करताय की त्या अनाथांनी विचारायचं कुणाला 10वी नंतर काय करू, त्याला MBBS काय माहित आहे, त्याचा पाहुणा डॉक्टर नसतोय, त्याचा पाहुणा इंजिनियर नसतोय, साधा कंपाऊंडर सुद्धा नसतोय. त्याला काय माहित आहे डॉक्टर म्हणजे काय, इंजिनियर म्हणजे काय. पण या विद्यार्थ्यांचं सुद्धा पालकत्व घेऊन त्यांना मार्गदर्शन करण्याचं काम आपण करतात. आज एवढ्या सगळ्या गोष्टी आहेत. जे महापुरुष आहेत ते महापुरुष तुम्ही आठवा. त्या महापुरुषांना काय असं हे सगळ्या गोष्टी पहिल्यापासून साध्य झालेल्या नाहीत. प्रत्येक गोष्टीला संघर्ष करावा लागतो आणि आजच्या नवीन त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी सगळं म्हणजे आज तुम्हाला आजचा समाधान अवतडे दिसणार. आजचा समाज त्याला काय होतंय म्हणजे आमदार आहे, काय सांगत ते होतंय, काय काम केलं होतंय, सगळं घरचं बरं आहे, ते काय फिरतोय बाबा म्हणणार तुम्ही. परंतु ह्याच्या मागं इथपर्यंत येण्यामागचं कष्ट, इथपर्यंत येण्यामागं त्या ठिकाणी जे श्रम आहे आणि किती लोकांनी ह्याच्या मागं या ठिकाणी पराकाष्ठा लावली आणि एवढ्या लोकांनी पराकाष्ठा लावली, एवढ्या लोकांचं प्रेम निर्माण झालं म्हणून हा समाधान अवतडे इथं निर्माण झाला. आमचे भगत सर कायम सांगायचे भाषणामध्ये सुद्धा, तुम्ही हा समाधान कधी बघितलं नाही, खडीच्या ढिगाऱ्यावर झोपल्याला बघितलं नाही, डांबराचं ती झाऱ्या हातात घेऊन रोडवर त्या ठिकाणी जो मारतो तो समाधान तुम्ही कधी बघितलं नाही, असं कायम भगत सर भाषणात सांगायचे. त्यावेळेला परिस्थिती अशी असायची की 3-3 दिवस पॅन्टीवर शर्टावर मीठ फुटलं असलं तर कोणीतरी सांगावं लागायचं, अहो दादा लई मीठ फुटले, कापड बदलं, बरं ठीक आहे उद्या बदलू. म्हणजे एवढं कामात झुकून द्यायचं, एवढं काम करायचं, एवढं कष्ट करायचं, एवढं कष्ट केल्यानंतर त्याचं श्रम आज या ठिकाणी आपल्याला मिळतं. आणि याचं श्रम मिळत असताना आज कुठल्याही व्यवसायामध्ये सुद्धा तुम्हाला श्रम करावं लागत. रेडीमेड कुठल्याही गोष्टी तुम्हाला मिळणार नाही, त्याचा अभ्यास करावा लागत. तुम्हाला अधिकारी व्हायचं, अधिकारी सुद्धा आपल्या ह्याच्यामधनं ते सांगतील. तुम्हाला राजकीय क्षेत्रात यायचं आहे, राजकीय क्षेत्रात येत असताना सुद्धा त्या ठिकाणी तुम्ही चांगल्या पद्धतीनं काम केलं पाहिजे. की मी राजकीय क्षेत्रात येत असताना
बऱ्याच लोकांचं असं मत असायचं राजकारण काय अवतारी समाजाकडे काय अवतारी म्हणून करणार नाही की आणि काय होत असते. परंतु माझी चिकाटी आणि मी लोकांच्या बरोबर असलेला प्रामाणिकपणा, लोकांची असलेली कामाची पद्धत, मी राजकारणात ज्या वेळेला आमदार म्हणून आलो या पंढरपूर आणि मंगळवेढा मतदारसंघामध्ये ज्या विकास कामांचा इतिहास करण्याचं काम आज हे माझ्या हातनं लिहिलं होतं. या मतदारसंघामध्ये 4000 कोटीची कामं आणण्याचं काम त्या ठिकाणी मी केलं आणि 4000 कोटीचं लागण्याचं काम येत असताना हा विश्वास सुद्धा त्या ठिकाणी महाराष्ट्र दरबारी, सरकार दरबारी त्या ठिकाणी योग्य पद्धतीनं कायदेशीर पद्धतीनं त्या ठिकाणी मांडून आणि आपली विश्वासार्हता या पंढरपूर मंगळवेढ्याची विश्वासार्हता या मुंबईच्या विधान भवनामध्ये त्या ठिकाणी निर्माण करून त्या ठिकाणी त्या प्रत्येक सरकारच्या मी दोन्ही सरकार मी विरोधात काम केले आणि सत्ताधारीमध्ये काम करतो. तर या सरकारमध्ये चांगल्या पद्धतीनं आपल्या मतदारसंघाची बाजू मांडून या ठिकाणी विविध विकास कामाचं प्रत्येक कामाला निधी आणण्याचं काम या ठिकाणी केलं. आज पाणी असेल, वीज असेल, रस्ते असतील, ही एवढी 4000 कोटीची कामं करून सुद्धा या मतदारसंघामध्ये 100% विकास झाला का हा जर प्रश्न तुम्ही विचारला तर माझं उत्तर असेल तर नाही. कारण एवढ्या वर्षाचा बॅकलॉग एवढ्या लगेच 4000 कोटीनं आपल्याला निघणार नाहीये, मला हेही माहित आहे. परंतु आपल्याला या पुढच्या कालावधीत सुद्धा राजकीय ताकद सुद्धा या पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघाची चांगली बांधून घेऊन त्या ठिकाणी या महाराष्ट्राच्या तिजोरीतून या मतदारसंघाच्या विकासासाठी जेवढा जास्तीत जास्त पैसा आपल्याला आणता येईल तेवढं आणण्याचं काम सुद्धा आपल्याला भविष्यामध्ये करायचं आहे. मी सर्व विद्यार्थ्यांना कारण जास्त वेळ घेणार नाही, आपल्याला अधिकारी वर्ग आणि वसाई साहेबांचं ऐकायचं आहे आणि नक्कीच मी आपल्याला या निमित्तानं एवढीच विनंती करतोय सर्व विद्यार्थी विद्यार्थ्यांना की तुमचं हे जे यश आहे हे यशामागं तुमचे आई वडील असतील, तुमचे पालक असतील आणि सगळ्यात महत्वाचं तुमचे शिक्षक आणि तिथं असणारा तो ज्या शाळेत तुम्ही शिकता त्या शाळेतील सर्व स्टाफ असेल, शाळेतील सर्व डिसिजन करणारे सर्व सदस्य असतील, त्या सगळ्यांच्या यशामागं तुमचं त्या ठिकाणी पाठिंबा असतो. हेही आपण हे संस्कार आपल्याला आपण शिक्षक, पालक आणि त्या ठिकाणी आपले जे ज्येष्ठ आहेत त्या सगळ्यांचा आदर करणं सुद्धा क्रम प्राप्त आहे. आपल्या धर्मातील जी संस्कृती आहे ती संस्कृती सुद्धा आपण शिकणं आता खूप महत्वाचं आहे आणि ही संस्कृती सुद्धा आपण सोडायला नाही पाहिजे. या संस्कृतीचा सुद्धा सन्मान केला पाहिजे, गौरव केला पाहिजे आणि या संस्कृतीप्रमाणे तुम्ही मोबाईल मध्ये सुद्धा जास्त वेळ पाहू नका. मोबाईलचा सुद्धा अपव्यय टाळा. चांगला आहे ते चांगला आहे म्हणून आपण तिथं कायम घेऊन बसलो तर आपल्याला त्याचे दुष्परिणाम लवकरात लवकर ते दिसून येतील. तर या सगळ्या गोष्टी आपण पाळल्या पाहिजेत आणि भविष्यामध्ये 10वी आणि 12वीच्या सर्व ज्यांनी घोघवीत यश संपादन केलं त्या तालुक्यातील सर्व विद्यार्थी विद्यार्थिनींचं या ठिकाणी मी मनापासून अभिनंदन करतो. सगळ्यांना शुभेच्छा देतो. तुमच्या भविष्य कार्यकालामध्ये नक्कीच तुम्ही प्रगती पथावर मोठा आलेख तुम्ही निर्माण करा. तुम्ही या मोठे अधिकारी व्हा, त्या ठिकाणी मोठे उद्योजक व्हा, मोठ्या हुद्द्यावरती काम करा, शास्त्रज्ञ व्हा किंवा या देशाची आणि या कुटुंबाची आणि आपली स्वतःची सेवा करण्यामध्ये त्या ठिकाणी कुठल्याही पद्धतीची कमतरता भासू नये अशा शुभेच्छा मी सर्वांना आपल्याला देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.